बेळगाव स्मार्ट होते। बेळगावला स्मार्ट सिटीचा दर्जाही मिळाला। पण खरंच असं होतंय का? स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या शहर सुशोभीकरणाच्या कामामध्ये जे विद्युत दिव्यांचे खांब तसेच पेवर्स बसवण्याचे कामही खूप निकृष्ट दर्जाचे आहे। एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये सुद्धा असाच प्रशासनाचा ढिसाळपणा पाहायला मिळतोय। डीसी ऑफिस कंपाऊंड नेहमी गजबजलेले असते। येथे कोर्टही असल्याने बऱ्याच लोकांची वर्दळ असते। शिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन देण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे आणि प्रत्येकाचा वेळही खूप अमूल्य असतो। पण या आवाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जी 2 घड्याळे लावली आहेत त्याचे प्रयोजन काय? या दोन्ही घड्याळांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। घड्याळे बंद तर आहेतच, शिवाय मोडकळीस आली आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जर अशावस्थेत असताना बेळगाव स्मार्ट कसे बनणार? या परिसरामध्ये नेहमी वाहतूक कोंडी होत असते, वाहने वेगात येत असतात। नागरिकांच्या सोयी व सुरक्षेच्या दृष्टीने याच परिसरात करोडो रुपये खर्च करून अंडरपास रस्ता तयार करण्यात आला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही। संध्याकाळच्या वेळी मद्यपींचा हा अड्डा बनतो, म्हणून अंडरपास वापरणे धोकादायक बनले आहे। लवकरात लवकर प्रशासनाला जाग येऊन ही घड्याळे बदलली जातात का, आता हे पाहावे लागेल। विनोद कोलकार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव।